महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपुरात प्रशासनाचा मोठा स्ट्राईक. माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात विनापरवाना आस्थापना सील. शिरपुरात माजी मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडक कारवाई. अन्न व औषध प्रशासनाने विनापरवाना आस्थापन सील केलं. शिरपूर शहर व परिसरात अन्न व औषध प्रशासनाने राबवलेल्या धडक तपासणी मोहिमेमुळे खाद्य व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देत प्रशासनाने विनापरवाना सुरू असलेल्या 2 खाद्य आस्थापन सील केल्यात. तर तपासणी दरम्यान जप्त करण्यात आलेला सुमारे 110 लिटर ताडीचा साठा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई शिरपूर परिसरात करण्यात आल्याने शहरासह तालुक्यात या मोहिमेची मोठी चर्चा सुरू आहे. प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि त्या अंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ताडी विक्री केंद्रांवर धाड. नमुना तपासणीसाठी पाठवला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मारुती ट्रेडर्स ताडी विक्री केंद्र प्लॉट क्रमांक 5 मच्छी बाजार परिसर शिरपूर येथे तपासणी केली. तपासणी दरम्यान ताडीचा नमुना प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी अधिकृतरित्या घेण्यात आला. त्यानंतर उर्वरित अंदाजे 110 लिटर ताडीचा साठा सुमारे 11,000 रुपये किंमत शिरपूर नगर परिषदेच्या कचरा निर्मूलन केंद्रात नियमानुसार नष्ट करण्यात आला. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक असल्यास संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते, असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. 2 खाद्य आस्थापना थेट सील मोहिमेदरम्यान हरियाणा जिलेबी सेंटर, नेहरू रोड आणि हॉटेल गुरुकृपा शिरपूर टोलनाका परिसर येथे वैध अन्न परवाना नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे संबंधितांना आवश्यक परवाना मिळेपर्यंत व्यवसाय न करण्याच्या सूचना देत 2ही आस्थापनांवर सील करण्याची कारवाई करण्यात आली. आणखी 5 हॉटेलांची तपासणी कारवाई याचपुरती मर्यादित न ठेवता प्रशासनाने हॉटेल बजरंग, यादगार रेस्टॉरंट, हॉटेल पालवी टोल नाका, हॉटेल उत्सव मांडळ, हॉटेल साहेबा मांडळ या आस्थापनांचीही तपासणी केली. तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. एप्रिलपासून कारवाईला वेग वाढला. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 9 प्रकरणांमध्ये एकूण 1,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. भेसळ आणि बेकायदेशीर व्यवसायाविरुद्ध प्रशासनाचा इशारा. शिरपूर तालुक्यात खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि वैध परवाना या बाबींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने परवानाविना व्यवसाय, निकृष्ट किंवा संशयित अन्नपदार्थांची विक्री आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात तपासणी अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही खाद्यपदार्थांबाबत संशय आल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास ती संबंधित प्रशासनाकडे द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कायदेशीर बाजू. संबंधित कारवाई ही अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच लागू नियमांनुसार करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ताडीच्या नमुन्याचा प्रयोगशाळेतील अहवाल येणं अद्याप बाकी असून अंतिम निष्कर्ष प्राप्त होईपर्यंत कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनाला दोषी ठरवण्यात आलेलं नाही. पुढील कारवाई सक्षम प्राधिकरणाच्या निर्णयानुसार केली जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.